Hi friends. Uh, Today we are going to see the first poem of our English textbook from English medium. The first poem, it is What a Bird Thought. What a Bird Thought. See, the idea itself, how it is nice. The bird is thinking. Hmm? डू यू थिंक द बर्ड थिंक्स? तुम्हाला असं वाटतं का पक्षी विचार करतो? पक्षाला पण विचार येत असतील माणसाप्रमाणे. इट्स अ टोटली सिम्बॉलिक पोयम. ॲट लास्ट ॲट द एंड ऑफ द पोयम वी विल डिस्कस अबाउट इट वॉट धिस पोयम सिम्बलायझेस, किंवा ह्या कवितेमधून कोणतं प्रतीक किंवा ही कविता कशाचं प्रतिनिधित्व करते हे आपण शेवटला अभ्यासू. आता आपल्याला ह्या कविता लाईन बाय लाईन अभ्यासायची आहे. लाईन टू लाईन वी विल सी द पोयम. द बर्ड नाव इट इज ग्रोन अप अँड रिकॉलिंग हिज चाइल्डहुड डेज. आता तो मोठा झालेला आहे आणि त्याला आता आपल्या लहानपणीचे दिवस आठवत आहेत, लहान असतानाचे दिवस आठवत आहेत. तुम्हाला आठवत आहेत का? तुम्हाला आठवतात तुमचे लहानपणीचे दिवस? ही जस्ट कीप थिंकिंग दॅट हाऊ वॉज हिज लाईफ अर्लियर वेन ही वॉज अ चाइल्ड, अँड ही फाइंड्स much more difference between the life he is living presently and the life he had in past. अगोदरचं आयुष्य आणि आत्ता तो जगत असलेलं आयुष्य याच्यामध्ये त्याला खूप फरक जाणवतोय आणि ही इज पॉन्डरिंग ओव्हर द चेंजेस ही फेस्ड. आणि तो विचार करतोय की कसं आपल्या आयुष्यामध्ये बदल होत गेले, कसं आपल्याला हे सगळं जग कळालं, ह्या सगळ्या गोष्टींचा तो विचार करतोय. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही जन्म घ्यायच्या अगोदर तुम्ही कुठं होता? तर वी वेअर इन द मदर्स वूम्ब. आपण आपल्या आईच्या पोटामध्ये होतो आणि आपली आईनं आपल्याला गर्भात वाढवलं. तसं हे बर्ड, व्हॉट डज ही स्पीक? लेट्स स्टार्ट, लेट्स सी. Open your textbooks. See the first poem, What a Bird Thought. Line by line, I am telling you. It's the first line. See this. I lived first in a little house and lived there very well. The world to me was small and round and made of pale blue shell. This is the first stanza. What is the meaning of the first stanza? Let's explain it line by line. What the poet says in the first line, I lived first in a little house. जन्म घ्यायच्या अगोदर, before he take birth, means the bird, before taking a birth, he was in a little house. And बर्डचं लिटल हाऊस जन्म घ्यायच्या अगोदर म्हणजे अंड. जसं आपण आपल्या आईच्या पोटात असतो तसं पक्षी कशामध्ये असतो? अंड्यामध्ये असतो. सी द सेकंड लाईन, अँड लिव्ड देअर व्हेरी वेल. अँड देअर ही इज सेइंग ही वॉज व्हेरी नाईस, व्हेरी कम्फर्टेबल, नॉट एक्सपोज टू द वर्ल्ड प्रेझेंट. सध्याचं जे जग आहे ते त्याला माहीत नव्हतं आणि तो आईच्या पोटातच अत्यंत सुस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीनं राहत होता. जणू काय त्याला असं वाटत होतं की हे म्हणजेच त्याचं जग आहे. पण जसं त्यानं जन्म घेतला आणि त्याला ह्या जगाचा उलगडा झाला, हे जग त्याला कळलं. आणि जग कळल्यानंतर त्याला प्रश्न पडला की आपण मागं लहान वयात, बालपणात आपलं जग कसं तेवढ्याच पुरतं मर्यादित होतं, पण हे जग किती विस्तारलेलं आहे. जसं आपण मोठं मोठं होत जाऊ तसं आपलं कळतं. हे आपल्याला ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा परत एकदा फर्स्ट लाईन, आय लिव्ड फर्स्ट इन अ लिटल हाऊस अँड लिव्ड देअर
very well. The world to me was small and round. एक्स अंड कसं असतं, गोल छोटं. तर तो म्हणतो हे छोटंसं आणि हे गोल म्हणजेच एवढंच जग आहे, एवढाच त्याचा समज होता त्यावेळेस आईच्या पोटामध्ये. म्हणजे आपल्या आईच्या पोटात आणि त्याचा त्या अंड्यामध्ये. आणि तो काय म्हणतो, अँड मेड ऑफ पेल ब्ल्यू शेल. ते अंड्याचं जे कवच आहे किंवा त्या अंड्याच्या आतमध्ये असणारे जे वेगळे बल्क आहेत, तर त्याच्यामध्ये तो सुरक्षित होता. आणि ते म्हणजेच त्याचं सगळं जग असं त्याला वाटायचं. जसं आपण आपल्या आईच्या पोटामध्ये असतो. नैसर्गिकत आपलं पालनपोषण आईच्या पोटामध्ये होत असतं आणि त्यावेळेस आपल्याला तेवढंच ते म्हणजेच जग असं वाटत असतं. पण ही आयडिया पुढं जाऊन कशी डेव्हलप होते बघा. हे पहिले 4 ओळीमध्ये तो कवी काय सांगतोय की पक्षाला असं वाटतंय की इट वॉज हिज लिटल हाऊस अँड देअर ही लिव्ड व्हेरी वेल. इट इज राऊंड अँड स्मॉल वर्ड and after he come out of the eggs means the bird had taken a birth. आता त्यानं जन्म घेतलेला आहे. आता जन्म घेतल्यानंतर मग पृथ्वीवरती आल्यानंतर या जगात आल्यानंतर तो कुठं राहतोय, तो पक्षी कुठं राहतोय. आता आपण जसं आपल्या घरात राहतो तसं पक्षी कुठं राहतो बघा. सी द सेकंड स्टांजा. I live next in a little nest. Nest in the sense it is the small house made for the birds, which is made up of dried grass and green leaves. छोटंसं पक्ष्यांसाठी राहायला छोटंसं खोपा, घरटं, जे वाळलेले गवत आणि हिरवी पानं ह्यापासून बनवलेलं असतं. दॅट इज कॉल्ड नेस्ट. हे पक्ष्यांचा नैसर्गिक निवारा. म्हणजे ते लहान असताना, नंतर ते आकाशामध्ये विहार करतात. आफ्टरवर्ड्स दे फ्लाय इन द स्काय, दे लिव्ह ऑन द ट्री, दे ईट fruits and other things. But before the bird start flying, the bird lives in the nest and his mother, his parents takes its care. They bring food for them. जसं आता आपण आपल्या घरात आहोत, हे आपलं घर म्हणजे आपल्यासाठी खोपाच आहे, नेस्टच आहे. कारण आता आपण जे काय खातोय हे आपण जातो का मिळवण्यासाठी, त्यासाठी नाही. तर ते आपल्यासाठी कोण मिळवते, आपले आईवडील. वडील मिळवतात, आई आपल्याला ते जेवण करून खायला घालते. या आपल्या खाण्यापिण्याची, आपल्या उदरभरण्याची, आपल्या पालनपोषणाची काळजी कोण करते, आपले आईवडील. तसं तो म्हणतो की आय लिव्ह नेक्स्ट इन अ लिटल नेस्ट, नॉट नीडेड एनी अदर. आणि त्याला आता इथं कशाची गरज नाही, कारण इथं त्याला सगळ्याच गोष्टी मिळत आहेत. आणि इथं त्याला असं वाटतं आहे की हे नेस्ट म्हणजेच हे जग आहे. आणि इथं मला काही करायची गरज नाही, माझ्यासाठी करणारे माझे आईवडील आहेत. जसं आता आपल्याला वाटतं आहे टुडे नाव वी फील दॅट देअर इज नो नीड टू डू एनिथिंग बिकॉज एव्हरीथिंग इज डन फॉर अस बाय आवर पेरेंट्स. दे ब्रिंग फूड फॉर अस, दे प्रिपेअर फूड फॉर अस, दे प्रोव्हाइड एव्हरीथिंग, एव्हरी डिमांड. आपल्यासाठी अन्न आणतात, शिजवून घालतात, आपले लाड पुरवतात, आपल्याला जे पाहिजे ते देतात. आता आपला असा समज आहे की आपल्याला काही करायची गरज नाही, पण असं मुळात आहे का? नो, असं नाही. कारण तुम्ही मोठं झाल्यानंतर तुम्हालाही तुमचे कर्तव्य पार पाडायचे आहेत. हेच ह्या कवितेमधून आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण आपण लहान असताना आपल्या ह्या जगाबद्दलच्या कल्पना खूप मर्यादित असतात, पण हे जग किती व्यापक आहे हे ह्या कवितेमधून आपल्याला समजून घ्यायचं आहे. हे जग कसं मोठं आहे. बघा परत सेकंड स्टांजा मी वाचतोय. आय लिव्ह नेक्स्ट इन अ लिटल नेस्ट, नॉट नीडेड एनी अदर. आय थॉट द वर्ल्ड वॉज मेड ऑफ स्ट्रॉज. स्ट्रॉज, STRAWS. सेकंड स्टांजा, थर्ड नंबर लाईन. सी द लास्ट वर्ड स्ट्रॉ. स्ट्रॉ मीन्स ड्राईड ग्रास, वाळलेलं गवत, काड्या. तर त्याला खोप्यामध्ये राहताना किंवा घरट्यात राहताना त्याचा समज असा झाला की हे घरटं म्हणजेच जग आहे.
आय थॉट द वर्ल्ड वॉज मेड ऑफ स्ट्रॉज अँड कवर्ड बाय माय मदर. आणि ते घरटं कोणी तयार केले? त्याच्या आईनं. त्याची काळजी कोण घेते? त्याची आई. जसं आपल्या घरामध्ये आपल्या घराची काळजी कोण घेतं? आपली आई. सगळ्या घरामधला पसारा, अस्ताव्यस्त पडलेल्या सगळ्या गोष्टी नीटनेटकं ठेवणं, आपली काळजी घेणं, घरातल्या लहान थोरांचं सगळं करणं आपल्या आईच करते ना. आपल्या आईच ही जबाबदारी पार पडते. त्यामुळं आपल्याला विशेष काही करावं लागत नाही. त्यामुळं आपला असा समज आहे की हे घर म्हणजेच जग, म्हणजे अजून बाहेरच्या जगाशी आपला संबंध तसा आलेला नाही. दॅट इज वाय वी आर प्रोटेक्टेड अँड दॅट इज वाय वी हॅव डिफरंट आयडियाज अबाउट द वर्ल्ड. आता आपण आपल्या आईवडिलांच्याकडे हट्ट करतो. कधी कधी त्यांचं ऐकत नाही. आपले आईवडील आपल्यासाठी जे सांगत असतात ते आपल्या भल्यासाठी असतं. बिकॉज दे हॅव द एक्सपिरियन्स. ते सगळे ह्या सगळ्या टप्प्यातून, ह्या सगळ्या आयुष्याच्या वळणातून गेलेले असतात. दॅट इज वाय दे कीप अस टेलिंग. आपण त्यांचं ऐकलं पाहिजे. बघितलं, पहिल्या स्टांजामध्ये त्याला असं वाटतं की ते अंडं म्हणजेच त्याचं जग आहे. दुसऱ्या स्टांजामध्ये त्याचं घरटं, त्याला असं वाटतं हे घरटं म्हणजे जग आहे. म्हणजे त्याची आयडिया बघा, आता जगाबद्दलची आयडिया त्याची चेंज होत आली ना. द आयडिया अबाउट द वर्ल्ड केप्ट चेंजिंग. अर्लियर ही थॉट द एग इटसेल्फ वॉज अ world. After taking a birth, the idea about the world changed. When he started living in the nest, he thought the nest itself is the world. अंड्यातून बाहेर आल्यानंतर ज्यावेळेस तो घरट्यात राहू लागला, खोप्यात राहू लागला, त्यावेळेस त्याची अशी धारणा झाली की हा खोपा किंवा हे घरटं म्हणजे जग आहे. पण नंतर जाऊन त्याला आणखी एका गोष्टीचा उलगडा झाला. तो म्हणजे काय? वन डे, म्हणजे तो आता लहान होता तोपर्यंत घरात होता, पण तो आता आपण जसं चालायला लागलो तसं आपण बाहेर जातो, आपल्या काही दुकानाला जातो, शाळेला जातो, चालत जातो. आपण काही गोष्टी आपल्या लेवलवरती करू शकतो. म्हणजे आपल्याला हळूहळू लोकांचा परिचय व्हायला लागला, हळूहळू आपल्याला अनुभव यायला लागला आणि स्टेप बाय स्टेप आपल्याला हे जग कळू लागलेलं आहे. तसं त्याला काय झालं बघा, थर्ड स्टांजा. सी द थर्ड स्टांजा. वन डे आय फ्लटरचा अर्थ इथं पंख फडफडण्याचा होतो, पण इथं त्याचा आपण अर्थ कसा घ्यायचा आहे? फ्लाय. काय घ्यायचा त्याचा अर्थ इथं आपण? फ्लाय. वन डे आय फ्लटर फ्रॉम द नेस्ट. आणि तो त्या खोप्यातून, त्या घरट्यातून आकाशामध्ये विहार करायला गेला. म्हणजे तो आता काय विहार करायला शिकलेला आहे. जसं आपण चालायला शिकल्यावर घरात थांबतो का? नाही, मग आपण बाहेर जातो. तसं हा पक्षी विहार करायला शिकला. जसं तो विहार करायला शिकला तसं त्याला बाहेरच्या गोष्टींचा परिचय झाला आणि मग त्याला कळलं की ह्या अंडं किंवा ह्या घरट्यापेक्षाही जग वेगळं आहे. ते जरा किती व्यापक आहे ते सांगतो. वन डे आय फ्लटर्ड फ्रॉम द नेस्ट टू सी व्हॉट आय कुड फाइंड. द बर्ड फ्लाय आउट. He saw the blue sky, trees, fruits, other birds, and he saw the nature around. हा सगळा निसर्ग त्यानं बघितला आणि त्याच्या लक्षामध्ये आलं की हे जग खूप वेगळं आहे. ते अंड्यात होतं, ते घरट्यात होतं, ह्याच्यापेक्षाही वेगळं जग आहे हे. and that is something what he was सर्चिंग. आणि हेच ते जग की ज्याच्या तो शोधामध्ये होता, की ज्या जगामध्ये त्याला आता वावरायचं आहे, राहायचं आहे. वन डे आय फ्लटर फ्रॉम द नेस्ट टू सी व्हॉट आय कुड फाइंड. आणि बाहेर आल्यानंतर त्याला ज्या गोष्टी बघायला मिळाल्या, हा निसर्ग बघितला त्यानं. पानं, फुलं, नद्या, निळभोर आकाश, इतर पक्षी, प्राणी, माणसं, हे बघितल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्याची जी आयडिया होती काय अगोदरची की हे जग बघा, आय सेड द वर्ल्ड इज मेड ऑफ लीव्ज. त्याचं अगोदर त्याला काय वाटायचं की हे जग कशापासून बनलेलं आहे? द वर्ल्ड वॉज मेड ऑफ लीव्ज. पानांनीच हे जग तयार झालेलं आहे, काड्यांनीच हे जग तयार झालेलं आहे. काड्या, आता कारण तो ज्या घरात राहत होता ते घरटं कशापासून तयार झालं होतं? काड्यांनीच, पानांनीच. त्यामुळे त्याला असं वाटायचं की हे जग म्हणजेच ह्या काड्यांनीच आणि पानांनीच बनलेलं आहे. पण त्याच्या लक्षात आलं की हे जग काड्यांनी आणि पानांनी बनलेलं नाही,
तर हे जग खूप वेगळं आहे. ह्या जगामध्ये अनेक गोष्टी वेगळ्या आहेत. आय हॅव बीन व्हेरी ब्लाइंड. ब्लाइंड इन द सेन्स ही वॉज अंडर रॉंग इम्प्रेशन. त्याचा गैरसमज होता की अगोदर त्या अंड म्हणजेच त्याला त्याचं जग वाटायचं, नंतर त्याला त्याचं घरटं म्हणजेच जग वाटायचं. आणि जसं तो आकाशामध्ये विहार करायला शिकला तसं त्याच्या लक्षामध्ये आलं की हे जग किती वेगळं आहे, आपल्या कल्पनेपेक्षा वेगळं आहे. आणि फर्स्ट टाइम ही एक्सपोज टू द नेचर, फर्स्ट टाइम ही एक्सपोज टू द ट्रीज, फर्स्ट टाइम ही एक्सपोज टू द rivers, first time he exposed to the fruits, grains, people and the other thing. Till the time he was unaware about all these things, till the time he didn't know anything of it. And it was the first time when he started flying in the sky, he come to know all these things and his idea about the world changed. आणि जगाबद्दलची त्याची कल्पना बदलली की हे जग म्हणजे असं आहे. हे जग काड्यांनी, पानांनी किंवा अंड किंवा घरटं म्हणजेच जग नाही, त्याच्या पलीकडे हे जग आहे. आणि ते जग काय आहे हे त्याला कळलं. जसं आपल्याला देखील, जसं आता आपण हळूहळू मोठं होऊ, आपल्याला देखील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील, आपल्यालाही वेगवेगळी कर्तव्ये पार पाडावी लागतील, वेगवेगळी कामं करावी लागतील. त्यावेळेस तुम्हाला कळेल की हे जग, जी कामं आज तुमचे आईवडील तुमच्यासाठी करतायत किंवा इतर तुमचे नातेवाईक तुमच्यासाठी करतायत, ती सगळी कामं तुम्हाला पुढं जाऊन करायची आहेत. त्यावेळेस तुमच्या लक्षामध्ये येईल की हे जग किती वेगळं आहे. टुडे मीन्स नाव being a child, we are under impression that whatever you experience, that is the only world, that is the only things, but things are different from what we think. आपण जे विचार करतो त्याच्यापेक्षा वेगळं जग आहे हे त्याच्या लक्षात आलं. लास्ट स्टांजा बघा, शेवटचा स्टांजामध्ये तो काय म्हणतो, ॲट लास्ट आय फ्ली बियॉन्ड द ट्री अँड ही वॉज व्हेरी मास्टर्ड इन फ्लाईंग, he was very skillful in flying and he soared up in the sky. झाडावरून तो आकाशामध्ये विहार करायला लागला, उंच भरारी घ्यायला लागला. म्हणजे जसं आपण मोठं होऊ, पूर्ण मोठं होऊ, तसं तुम्हालाही तुमच्या कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. अँड सॉ द स्काय सो ब्ल्यू. हे निळभोर आकाश त्यानं बघितलं आणि आता तो म्हणजे त्याचा हा प्रवास अंड्यापासून पक्षी होण्यापर्यंतचा प्रवास त्यानं इथं उलगडलेला आहे. म्हणजे ही कविता कशी प्रतिकात्मक आहे किंवा ही कविता कशाचं प्रतिनिधित्व करते, तर हे आपलं प्रतिनिधित्व करते. आपलाही जन्म, आपलंही जीवन असंच आहे. आपण आईच्या पोटात असतो, नंतर जन्म घेतो, बाळ असतो, नंतर थोडंसं मोठं होतो, मग चालायला लागतो, मग बोलायला लागतो, मग बाहेर जातो. तोपर्यंत आपल्या आयडियाज, आपल्यासाठी हे सगळ्या गोष्टी कोण करत असतं, आपले आई वडील. आणि आपल्याला बाहेरच्या जगाचा तसा अनुभव नसतो. आणि जसं आपण मोठं होत जाऊ तसं आपल्या सगळ्या गोष्टी कळायला लागतात, आपले अंडरस्टँडिंग वाढतं. बघा शेवटचं स्टांजा बघा, ॲट लास्ट आय फ्ली बियॉन्ड द ट्री अँड सॉ द स्काय सो ब्ल्यू. नाव हाऊ द वर्ल्ड इज रिअली मेड I cannot tell. And that is why he is telling exactly what is the word I cannot tell. Means he is surprised about the world. And what is the world exactly? This question is there in his mind and he is asking us, can you tell what is the world exactly? So can you tell what is the world exactly? आपण सांगू शकाल की खरंच हे जग कसं आहे? The answer is that the world is much more different from our imagination, from our ideas. So I hope you understand this poem. I hope you understand this poem. Later on we will discuss the exercise on this poem. Till then, enjoy, keep reading and study. Okay, see you. Bye.